Once again, we are very glad to be here in the midst of God's presence. पुन्हा एकदा आम्हाला खूप आनंद वाटत आहे की प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी. Shall we commit this time with the word of prayer? आणि छोटीशी प्रार्थना करून ही वेळ आपण प्रभूच्या हाती समर्पित करू. Father, we just want to exalt you this morning time. प्रभू, या सकाळच्या वेळी आम्हाला तुझं नाव उंचवायचं आहे. Lord, we are grateful for your goodness and for your faithfulness. आणि बाप्पा, तुझा विश्वासूपणा, तुझी महानता बद्दल आम्ही खूप आभारी We आहोत. thank you for your protection. आणि तू दिलेल्या संरक्षण बद्दल आम्ही तुला धन्यवाद Thank देत you, आहोत. Lord, for all the blessings. सर्व तुझे ब्लेसिंग आशीर्वादांसाठी आम्ही तुझी Even as उपस्थिती Lord, करतो. we are Father, we commit the service into your hand. आणि बाप्पा, ही सभा आम्ही तुझ्या हाती समर्पित करत The आहे. song which we are going to sing, जे गीत आम्ही गाणार आहोत, may honor your holy name. आणि तुझ्या नावाला ते गौरव असं आणू दे. And Lord, even I pray that word of God, आणि जसं प्रभू आम्ही वचन पाहणार आहे, Lord, speak to us. आमच्या हृदयाशी तू बोल. Reach out to areas in our hearts where you have planned to reach, O Lord. आणि बाप्पा, जसं तुला हवं आहे की आमच्या जीवनामध्ये कार्य घडावं, त्या ठिकाणी तो तुझ्या वचनाद्वारे तो आम्हाला स्पर्श कर. Use both of us as your instruments. एक पात्र म्हणून आम्हा दोघांचा तू उपयोग करून घे. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. Amen. आमीन. अंधकार की दुनिया में खोया था मैं, न जाने किस जहां में भटक रहा था मैं। यहूदियों के राजा तू रोशनी इस जहां की, सही रास्ता तूने दिखाया। अंधकार की दुनिया में खोया था मैं, न जाने किस जहां में भटक रहा था मैं। यहूदियों के राजा तू रोशनी इस जहां की, सही रास्ता तूने दिखाया। हर पल तेरा ध्यान करूं, तू जो चाहे वही मैं करूं। तेरी मर्जी मुझ में पूरी हो, तू जो चाहे वही मैं करूं। जैसे दाऊद ने आराधना की, वैसे मैं भी तेरी आराधना करूं। जैसे था वो तेरे दिल के करीब, वैसे मैं भी तेरे करीब रहूं। जैसे दाऊद ने आराधना की, वैसे मैं भी तेरी आराधना करूं। जैसे था वो तेरे दिल के करीब, वैसे मैं भी तेरे करीब रहूं। हर पल तेरा ध्यान करूं, तू जो चाहे वही मैं करूं। तेरी मर्जी मुझ में पूरी हो, तू जो चाहे वही मैं करूं। जैसे यूसुफ
वफादार रहा, वैसे मैं भी विश्वासी रहूं। जैसे शमूएल ने आवाज सुनी, वैसे मैं भी तेरी आवाज सुनूं। जैसे यूसुफ वफादार रहा, वैसे मैं भी विश्वासी रहूं। जैसे शमूएल ने आवाज सुनी, वैसे मैं भी तेरी आवाज सुनूं। हर पल तेरा ध्यान करूं, तू जो चाहे वही मैं करूं। तेरी मर्जी मुझ में पूरी हो, तू जो चाहे वही मैं करूं। तेरी मर्जी मुझ में पूरी हो, तू जो चाहे वही मैं करूं। Amen. Praise be to Jesus, and we all glory to God for this wonderful moment. ह्या सुंदर समयासाठी प्रभूला सर्व गौरव असो. And we are going to learn this morning time a small encouragement from the life of Peter. आणि पेत्राच्या जीवनातून छोटंसं उत्तेजनाचं वचन आज आपण शिकणार आहे. And very famous passage from the Holy Bible. पवित्र शास्त्रातून खूप प्रसिद्ध असा हा अध्याय. You know, that is Matthew chapter 14. मत्तई याचा 14वा अध्याय. And verse 22 to 33 you can read in your house. आणि आमच्या घरामध्ये आपण 28 ते 33 पर्यंत वचन आपण Because वाचू it's a very शकतो. familiar story. आणि हे खूप प्रसिद्ध असा अध्याय आहे. But you know, this incident is mentioned in 3 Gospels. आणि पण हा जी घटना आहे ते 3 शुभवर्तमानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. That is Matthew, Mark and John. आणि ते म्हणजे मत्तई, मार्क आणि लूक. And then we read, you know, like we read Matthew, Mark, John. मत्तई, मार्क आणि योहान. Then we read in the book of Matthew that Peter walked on the water. आणि आम्ही मत्तई मध्ये पाहतो की जे पेत्र आहे पाण्यावरून चालला. And so many times, sometimes we when we are reading this Bible, this very passage, we think, you know, Peter had very little faith. आणि जसं आपण हे वचन वाचत आहे आपल्या मनामध्ये असा विचार येतो की खूप अल्प असा विश्वास पेत्राच्या मनामध्ये he had आहे. very little faith. आणि त्याच्या जीवनामध्ये खूप अल्प असा विश्वास आहे. Sometimes we criticize. आणि आम्ही त्याला दोष देखील लावतो. But I want to encourage you this morning time. पण या सकाळच्या वेळी मला उत्तेजन करू द्या. He had a little faith and had a greater experience. आणि त्याच्या जीवनामध्ये खूप अल्प असा विश्वास होता आणि खूप मोठा असा अनुभव होता. And even though he had a little faith, he And could able to experience every other disciple what they couldn't experience. This man Peter has आणि experienced. जरी त्याच्यामध्ये अल्पसा विश्वास असला तरी देखील इतरचे शिष्यांनी अनुभव घेतला नाही. इतका मोठा अनुभव त्याने त्याच्या जीवनामध्ये घेतला With होता. that little faith, त्यात छोटेसे विश्वास he has stepped out of his comfort zone, that is small boat. आणि त्याचं जे तारू आहे त्या तारवातून तो बाहेर पडलेला आहे. ते सुरक्षित ठिकाण आहे त्याच्यातून तो बाहेर With पडलेला आहे. that little faith, आणि त्या छोटेसे विश्वाद्वारे he had dared to step on outside of the boat to walk a supernatural walk, that is walking on water. आणि आम्ही पाहतो की त्या तारवामधून छोट्याशा विश्वासाच्या द्वारे त्यांना बाहेर पाऊल टाकलेलं आहे की जे असाधारण अशी गोष्ट आहे. त्या पाण्यावरून तो चालत आहे. Now there are almost 12 lessons we can learn from this passage. आणि ह्या अध्यायामधून म्हणजे 12 असे धडे आम्ही शिकू शकतो. But we will touch some as the Lord enables according to time. आणि जसं वेळ आपल्याला पुढे चालवेल तशा प्रमाणे आम्ही पाहूया. So first thing, to cut short the story, I just believe you are familiar with this story.
let me tell you, the first thing, as before they could experience, Peter could experience walking on the water, they had a very, a panicking, the scene which they have seen on the sea. आणि आम्ही पाहतो की जसं पेत्र पाण्यावरून चालण्याच्या आधी त्याच्या आधी आम्ही पाहतो की सर्व तारवामध्ये बसलेले असताना खूप गोंधळून गेलेले आहेत. When they saw Jesus is walking on the water, on the sea, they actually mistaken that it is a ghost. आणि त्यांनी पाहिले की प्रभू येशू ख्रिस्त जसं पाण्यावरून चालत आहे आणि त्यांना असा गैरसमजूत झाला की ते भूत आहे. Like whole night they have been tossing, struggling to, with all the storm and wind to survive. Somehow they wanted to get out of that situation, but before they could land outside of that position from the problem, what they see is suddenly the ghost is appearing. आणि सर्व रात्रभर त्यांना इतका त्रास झाला होता, वादळ वारं होतं, लाटांचा त्या ठिकाणी लाटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीने ते थकून गेलेले होते. त्यांना विश्रांतीची गरज होती. पण ह्या समयामध्ये त्यांनी पाहतात की प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत येत आहे आणि त्यांना असं वाटतं की ते एक भूत आहे. And so they misassumed, and you can understand the trouble was more. आणि त्यांना गैरसमजूत झाली आणि त्या समयामध्ये त्यांचं जे त्यांना होणारा जो त्रास आहे तो वाढला गेला. Like I want to tell you, we need to learn a small lesson here. आणि ह्या ठिकाणी एक छोटंसं आम्ही धडा शिकण्याची गरज आहे. When they saw Jesus, आणि त्यांनी ज्यावेळेला येशूला पाण्यावरून येताना पाहिलं, they analyze in their mind, they picturize that it is a ghost. आणि त्यांच्या मनामध्ये त्यांनी अशी कल्पना केली की ते एक भूत आहे. My brothers and sisters, even in our life, when we see things, we are very good imaginer, very good assumer. Sometimes we assume a very wrong way. आणि माझे बहीण भावनो, ज्या वेळेला आम्ही खूप कष्टाच्या प्रसंगामध्ये होतो त्यावेळेला आम्ही खूप प्रकारे कल्पना करतो आणि त्या चुकीच्या प्रमाणामध्ये देखील कल्पना करतो. Sometimes because of our wrong analyzing, wrong imagining, wrong evaluating, it stops us, it hinders us to experience the greatness which God has planned. आणि काही वेळेला आमचे जे चुकीच्या कल्पना आम्ही करतो त्यामुळेला ते आम्हाला अडखळण बनतं की जे प्रभू आम्हाला महान अनुभव देणार आहे त्याच्या. Like my brothers and sisters, I want to encourage you this morning time, what is those wrong creative wrong imagines which you have a habit and which is obstructing and distracting you. आणि माझ्या बहीण भावांनो, त्या अशा कुठल्या चुकीच्या कल्पना तुम्ही करत आहात की जे तुम्हाला अडखळण अशा बनत आहेत. Sometimes we make our fear greater than the reality. आणि ती काही वेळेला आमचं जे भय आहे ते वास्तवापेक्षा आम्ही त्याला मोठं करून टाकतो. We think big. Our problem we begin to create and make and imagine that it is very big. We try to make in our mind. आणि आमच्या मनामध्ये आमची जी समस्या आहे त्याला आम्ही खूप मोठं असं करण्याचा प्रयत्न करतो. I want to encourage you how to get rid of this sorts of things, and how we can get out of all this is knowing true Jesus. आणि मला उत्तेजन करू द्या की ह्या अशा प्रकारच्या काल्पनिक गोष्टीतून आम्ही कसं बाहेर पडू शकतो तर प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखल्याद्वारे. Only when they realized and understood it is Lord Jesus, and when the doubt was clear, then the fear was gone. आणि फक्त त्यांना हे कळून आलं की तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे, त्याच वेळेला त्यांच्या मनातून भीती निघून गेली. And in the same way, to get out of all our abstract, to experience a great things, we need to know Jesus more. आणि आमच्या जीवनातून भय निघून जाण्यासाठी आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त किती महान आहे. Like, can we say amen? Amen. I want to encourage you, my brothers and sisters. मला उत्तेजन करायचंय माझ्या बहीण भावांनो. There it says in in some nation, if they have to check the true currency, आणि काही राज्यामध्ये जर त्यांना
जे खऱ्या ज्या नोटा आहेत ते चेक करायचं असेल, तपासायचं असेल, they train people who handle the cash. आणि जे कॅश हँडल करतात, नोटा हाताळतात, त्या लोकांना ते प्रशिक्षण देतात And they put them in room and give them a original currency. आणि ते एका रूम मध्ये त्यांना बसून त्या ठिकाणी खऱ्या ज्या नोटा आहेत ते त्यांच्या हातामध्ये देतात And they make them to just count for days. आणि पुष्कळ दिवस त्या नोटा त्यांना मोजण्यासाठी ते परवानगी देतात. Then they will put some fake currency in the, आणि in the मग त्या bundle. नोटांच्या मध्ये, खऱ्या नोटांमध्ये एक खोटी नोट ते घालून देतात. They get so nice habituated with original currency. Immediately when the fake currency comes and touches their fingers, they can immediately could able to recognize and remove that fake currency. आणि मग त्यांच्या बोटांना इतकी सवय झालेली असते की जे खरा नोट आहे ते हाताळण्यासाठी अचानकपणे त्यांच्या बोटांना ज्यावेळेला खोट्या नोटाचा स्पर्श होतो ते लागताच ओळखून येतात. My brothers and sisters, what I mean to say, when we want to experience the greatness which God has planned for your life and my life, माझ्या बहीण भावाने जर आम्हाला अनुभव घ्यायचा असेल की जे महान गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रभूने जे ठेवलेले आहेत, knowing Jesus, when we have a deeper relationship with Him, when we have a good, spiritual relationship with Him, anything which pops up, a wrong thing, wrong voice, wrong doctrine, wrong teaching, we can immediately able to diagnose. आणि जर आम्ही प्रभूला ओळखून घेतलं, खोलवरती आमचे नातेसंबंध प्रभू बरोबर जर असतील तर जे चुकीच्या गोष्टी आहेत लगेचच आम्हाला ओळखून येतात. So I want to encourage you, my brothers and sisters, that number one, we are learning that we need to know Jesus to overcome our fears. आणि आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जास्त जाणून घ्यायला हवं की आमच्या भयावर विजय मिळवण्यासाठी. Can we say amen? Amen. Jesus should not be only savior for us, but He should be the Lord of our life. आणि तो फक्त आमचा तारणारा एवढंच नव्हे तर तो आमच्या जीवनाचा प्रभू असावा. Can we say amen? Amen. So the second thing we see in the life of Peter, दुसरी गोष्ट पेत्राच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो that Peter, when he realized it is Jesus, he stepped out of his boat to walk on the आणि water. पेत्राला ज्यावेळेला हे कळालं की तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, लागताच त्यानं त्या ठिकाणी बोटेतून, तारवातून पाऊल बाहेर टाकलेलं He आहे. requested, Lord, if it is you, command me. I would like to come on the water. आणि तो असं म्हणतो की प्रभू जर तू मला आज्ञा दिलीस तर मला पाण्यावरून चालू दे. And so no doubt we read in the passage, Jesus said, come, and then Peter stepped out of his boat. आणि मग वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू ये, आणि मग पेत्र तारवातून बाहेर पाऊल टाकून पाण्यावरून चालू लागतो. What was impossible humanly, scientifically, Peter was walking on the water looking to Jesus. आणि काही जे गोष्टी खूप अशक्य अशा आहेत की नैसर्गिकरित्या जर आम्ही पाहिलं, पण ज्यावेळेला तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत आहे आणि तो पाण्यावरून चालताना आपल्याला दिसतो. And suddenly we read in the passage, his focus was changed, and suddenly he began to get sunk in the water. आणि मग आम्ही वचनामध्ये पाहतो की त्याचं जे लक्ष आहे प्रभू येशू ख्रिस्तापासून बाजूला गेलं आणि मग तो पाण्यामध्ये बुडू लागला. Like when his focus was changed, something began to happen in his life. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तापासून त्याचं लक्ष बाजूला गेलं, त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडू लागल्या. As long he was tuned and focused on Jesus, the source and the power which were enabling him to walk divinely, supernaturally, when he was distracted from Jesus, it was getting sink. आणि आम्ही पाहतो जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जुडला गेलेला आहे, त्याचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावरती आहे, तोपर्यंत पाण्यावरून चालू लागलेला आहे. आणि मग आम्ही पाहतो जसं त्याची नजर प्रभू येशू ख्रिस्तापासून बाजूला झाली, मग त्या ठिकाणी आम्ही त्याला बुडत्याला पाहतो. I want to encourage you, my brothers and sisters, मला उत्तेजन करायचंय माझ्या बहीण भावांनो, as you're walking in your spiritual life, जसं तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही चालत आहात, what are those things which is trying to distract you? आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत जे तुम्हाला अडखळण बनत आहेत? For Peter it was a storm, it was a wind which was trying to
distract him. आणि जे पेत्रासाठी आहे तो मोठं वादळ वारं त्याला अडखळण करत होतं. The wind which was whipping him and the storm which was pounding or at the boat, maybe those all distracted him. आणि जे वादळ वारं आहे त्याच्या तारवावरती आदळत होतं ते सगळं त्याचं लक्ष विचलित करत होते. What is, what is your distracting thing? आणि आजच्या समयामध्ये तुमच्या जीवनामध्ये कुठलं मोठं अडखळण आहे? If your focus is not Jesus, आणि जर तुमचं लक्ष प्रभूवरती केंद्रित नाही, there is a very easy chance you can sink in your spiritual. आणि मग खूप मोठी अशी संधी आहे की आम्ही त्या ठिकाणी बुडू लागू. So what we need, how we can deal with such situations? आणि अशा परिस्थिती आम्ही कशा प्रकारे The हाताळायला lesson हवी? to be learned here. आणि ह्या ठिकाणी एक गोष्ट आम्ही शिकायला हवी. Just 2 days back in my house, that inverter suddenly started giving problem. आणि आमच्या घरामध्ये जे इन्व्हर्टर आहे ते अचानकपणे तो बंद पडू लागला. It was a new inverter and suddenly electricity was gone. आणि नवीनच इन्व्हर्टर आहे आणि अचानक त्या ठिकाणी लाईट गेली. But it was when the city supply is gone, the inverter supply backup battery was not giving a power. आणि ज्यावेळेला सिटी सप्लायचं लाईट गेलेली आहे त्यावेळेला इन्व्हर्टरची जे बॅकअप पॉवर आहे त्या ठिकाणी चालू होईना. And then I called person and so he was supposed to come. Meantime I say let me check what has happened. Some basic knowledge little bit I have. आणि रिपेरी करणारा जो आहे त्याला बोलावण्याच्या आधी मला असं वाटलं की थोडं पाहून घेऊया कारण थोडं ज्ञान मला देखील आहे. And then I checked, I saw the connection was loose. आणि मला असं आढळून आलं की जे कनेक्शन आहे त्या ठिकाणी लूज झालेलं आहे. Then I called a wireman and then he fixed the things. आणि वायरमॅनला आम्ही बोलवलं आणि त्याने ते काम पूर्ण केलं. So my brothers and sisters, what I learned here, आणि माझ्या बहीण भाऊ मी ह्याच्यातून काय शिकलेलं आहे? power was there, आणि त्या ठिकाणी सप्लाय जे आहे लाईटचं कनेक्शन पॉवर जे आहे but the wire were loose. पण ती वायर जी आहे ती लूज होती. And that's why it was sparking and it was burning. आणि म्हणून त्या ठिकाणी जळत होतं आणि स्पार्किंग होत होतं. So I want to encourage you, make your relation strong with Jesus. आणि मला उत्तेजन करायचं आहे की आपलं रिलेशन नातेसंबंध जे आहे प्रभू बरोबर दृढ करा. Many things which try to distract you and me from focusing Jesus. आणि पुष्कळशा गोष्टी प्रभूवरती लक्ष केंद्रित करण्या पासून आम्हाला परावृत्त करतील. Sometime our good works will try to divert us. आणि काही वेळेला आमचे चांगले काम जे आहे ते आम्हाला परावृत्त करतील. Sometime new project which God has not called and God has not planned, it is not the purpose which God has chosen us. Sometime those good things will divert us from God's calling. आणि काही वेळेला चांगले जे काम आहे आणि जे प्रभूने जे आम्हाला ज्या गोष्टीसाठी आम्हाला पाचारण केलेलं नाही आणि हे चांगलं काम म्हणून आम्ही करत आहे असे काम देखील प्रभूच्या उद्देशापासून आम्हाला बाजूला करतं. Sometimes some of the pastors I seen, they were very great pastors. आणि काही पालक लोकांना आम्ही पाहतो ते खूप महान असे आहेत. And they were doing so excellent in the church ministry. आणि चर्चच्या सेवा कार्यामध्ये ते खूप चांगलं कार्य करत आहेत. Somebody came with the project and with the social work and they said this is what, and somehow he got with those project and got carried away, left the spiritual and become a social worker. आणि काहीतरी कोणीतरी येतं आणि असा प्रोजेक्ट आहे आणि मग ते त्याच्यामध्ये पदार्पण करतात आणि आपलं जे खरं सेवा कार्य आहे त्याच्यापासून वंचित होतात. Be careful with such a diversion thing which is distracting you and me from focusing Jesus Christ. आणि अशा गोष्टीपासून आम्ही सावधान असायला पाहिजे ज्या गोष्टी प्रभूपासून आम्हाला वंचित ठेवतात. Like Jesus when he was on this earth, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला ह्या भूतलावरती होता, there was a lot of work was there. आणि पुष्कळशे कार्य करण्यासारखे होते. If you would have postponed his crucifixion for 10 years, आणि जर 10 वर्ष त्याचं क्रुसिफिकेशन आहे ते आम्ही लांबवलं असतं, and if would have said no, I am just young now, I can do more, if that would have his thought, आणि जर त्याला असं वाटलं असतं मला अजून खूपसं काहीतरी करायचं आहे, अजून मी खूप तरुण आहे, lot of disciple, lot of equipping ministry, healing, deliverance I have to do, आणि खूपशे जे शिष्य आहेत त्यांना मला वाढवायचं आहे, आरोग्याचे सभा आहेत ते मला घ्यायचे आहेत. so what would have happened, but he was not distracted with other needs, he was focused what is the will of God and the purpose of God. आणि जी लोकांच्या त्या ठिकाणी गरजा होत्या त्या पाहून ते विचलित झाला नाही,
पण परमेश्वराची जी इच्छा होती ते करण्यासाठी तो समर्पित I राहिला. want to encourage you, stay connected, stay focused on Jesus Christ. मला उत्तेजन करायचंय की प्रभूकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा, त्याला तुम्ही धरून राहा. May not the wrong good things, busy things may divert you from following Christ and the calling. आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्या देखील आम्हाला अडखळ नाही करत की परमेश्वरानं जे आम्हाला करायला सांगितलेलं आहे त्या करण्यापासून. Now one more thing we see in Peter's life. आणखीन एक गोष्ट पेत्राच्या जीवनामध्ये आम्ही पाहूया. That is, if you read the Matthew chapter 14 in your house and verse 33. आणि जर आपण मत्तयाचं 14वा अध्याय आणि 33व वचन आपल्या घरामध्ये वाचूया. If you read, we will read directly in Marathi. See what it says. मराठीमध्ये आपण वाचूया काय म्हणतंय तेव्हा. तेव्हा ते तारवात होते, ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. Now listen carefully. आता खूप काळजीपूर्वक ऐका. Here they are saying in this chapter 14, truly you are the son of God. आणि ह्या ठिकाणी 14वा अध्यायामध्ये तसं म्हणत आहेत, खरोखर तुम्ही देवाचे पुत्र आहात. But you see, this was not a first incident in the boat. आणि ह्या तारवामध्ये ही पहिलीच घटना नाही. It was even before in Matthew chapter 8, it is recorded, even there, they faced the storms and wind when they were traveling in the boat. आणि जे शिष्य आहेत तारवामधून जात असताना मत्तयाचा 8वा अध्यायामध्ये देखील आम्ही पाहतो की त्या ठिकाणी वादळ वारा आलेला आहे. And there you see, what they said. If you read Matthew chapter 8 verse 27. आणि जर आपण मत्तयाचा 8वा अध्याय आणि 27व वचन वाचलं. Let's read what it says. आणि मग Matthew काय? chapter 8 verse 27. आणि आपण मत्तयाचा 8वा अध्याय आणि 27व वचन वाचणार आहे. वचन काय म्हणतंय ते. Only difference in these two passages, in first storm when they were facing, Jesus was sleeping in the boat, but in second when they were facing incident, there we see Jesus is walking on the sea. आणि या दोन अध्यायामध्ये फरक इतकाच आहे की पहिल्या 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त तारवामध्ये त्या ठिकाणी झोपी गेलेला आहे आणि 14वा अध्यायामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत येत आहे. Now first, like Jesus comes and no doubt he rebukes the wind and the rain, it stops. That what we see. Then what is the reaction and statement? Let's read verse 27 of Matthew chapter 8. मत्तयाचा 8वा अध्याय आणि 27व वचन आपण वाचणार आहोत. तेव्हा तारवातील मनुष्यांना आश्चर्य वाटून ती म्हणाली, हा कसा मनुष्य आहे, वारा व समुद्र यांचे ऐकतात. Amen. Their reaction was, what kind of man is this? आणि त्यांची प्रतिक्रिया ही होती, हा कसला मनुष्य आहे. And in chapter 14 verse 33, the reaction is, he is a truly son of God. आणि ह्या ठिकाणी 14वा अध्याय आणि 33व वचनामध्ये असं म्हणतो की तो खरोखर देवाचा पुत्र आहे. Now how this revelation came to their understanding? आणि ही त्यांच्या त्यांना हे ख्रिस्ताचं प्रगटीकरण कसं काय प्राप्त झालं. When they saw the ability, the power Jesus demonstrating, then they said, he's not man, he's not a just man, he's the son of God Messiah. प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे ते पाहून ते म्हणाले, हा काही मनुष्य नव्हे, तर हा प्रभूचा परमेश्वराचा पुत्र आहे. Can we say amen? Amen. I want to encourage you, my brothers and sisters. मला उत्तेजन करू द्या बहीण भावांनो. When we start our spiritual journey, ज्यावेळेला आमची आध्यात्मिक प्रवासाला आम्ही सुरुवात करतो, sometimes we don't know the ability, the power, the greatness and highness and majesty of God. आणि परमेश्वराचे जे गौरव आहे, त्याचं सामर्थ्य जे आहे ते आम्हाला तितकंसं माहित नसतं. In one day we will not get every revelation. आणि एका दिवसामध्ये त्याचं प्रगटीकरण आम्हाला प्राप्त होत But नाही. as we walk every day with Jesus, पण जसं आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर रोजच्या दिवस चालू लागतो, every day the new revelation of God. आणि रोजच्या दिवसामध्ये नवीन प्रगटीकरण आम्हाला प्राप्त And होतं. so here we see, they have grown in the experience, and so the new revelation they got it of Jesus
that he is the Son of God. आणि आम्ही पाहतो की ते प्रभू बरोबर वाढले गेलेले आहेत आणि 14व्या अध्यायामध्ये 31व्या वचनामध्ये ते म्हणतात की हा देवाचा पुत्र आहे. Can we say amen? Amen. So I want to encourage you, my brothers and sisters. माझ्या बहीण भावांनो, मला उत्तेजन करू द्या. But the many times we need to learn small lesson here. आणि पुष्कळ वेळेला आम्ही एक छोटेसा धडा ह्याच्यातून शिकायला हवा. You know, like when the problem comes in our life, ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये समस्या येते, whenever the problem comes, our first reaction or first thought come about what I can do. आणि पहिली विचार आमच्या मनामध्ये असा येतो की मी काय करू शकतो. You know what my friends can do, what my influence can do, what my money position can do. आणि माझा वशिला, माझा पैसा जो आहे, माझे मित्र मंडळी आहे, ते काय माझ्यासाठी करू शकतात. How they can bring me out of my mess, my problem, my issues. आणि माझी जी समस्या आहे त्याच्यातून ते मला कसं काय बाहेर काढू शकतात. You know, we doubt the ability of God. आणि परमेश्वराचे जे सामर्थ्य आहे त्याच्यावरती आम्ही शंका And करतो. we trust our skills, our wisdom and our experience more than God. आणि आमचं जे आमचा जो अनुभव आहे, आमचं जे वशिला आहे आणि आमचं जे शक्ती आहे त्याच्यावरती आम्ही जास्त विश्वास Only ठेवतो. last option, when all options are not working, then the last option remains Jesus. आणि सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर मग आम्ही प्रभू येशूकडे पाहतो. Why so? आणि असं का? The reason is we are not having the revelation of आणि Jesus. त्याचं कारण असं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे पुरेसे प्रकटीकरण आमच्यामध्ये नाही. If this revelation that he is the Son of God, if this revelation, if they would have had at the first junction, first experience, I believe they would have said, Lord, I know that you are able to settle everything. आणि जो पहिल्यांदाच जो अनुभव आहे त्यावेळेला जर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला असता, प्रभू बरोबर चालले असते, तर पहिल्या अनुभवामध्येच ते असं म्हणाले असते की आम्हाला माहित आहे की तू देवाचा पुत्र आहेस. My brothers and sisters, I want to encourage you. Our first reaction when we get into problem, when we face a problem in our life, first choice should be Jesus in our life than anything else. आणि ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये समस्या येते, पहिली आमची निवड प्रभू येशू ख्रिस्त असावा, मग बाकीच्या गोष्टी. Can we say amen? आमेन. So I want to encourage you at this closing point. या ठिकाणी आम्ही थांबवत असताना मला उत्तेजन करू द्या. Now there are many things, but we don't have time. आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणानं आपण पुढे नाही जाणार. In conclusion, I want to wind up with the points. आणि थोडेसे पॉइंट आपण बघूया आणि मग या ठिकाणी आपण थांबणार आहे. There are many lessons, but I want to end with points. आणि पुष्कळशे धडे पुढे शिकण्यासारखे आहेत, पण थोडेसे पॉइंट पाहून आपण थांबूया. Number 1, are you looking to Jesus? पहिली गोष्ट, काय तुम्ही प्रभूकडे पाहत आहात का? Are you looking to Jesus? तुम्ही प्रभूकडे पाहत आहात का? Or what you're looking in your life? आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशाकडे पाहत आहात? That is a question I leave to you. आणि हा प्रश्न मी तुमच्याकडे सोडत आहे. The second question I want to ask you. दुसरा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. Is there anything Jesus is commanding you as he commanded Peter to come up? आणि अशी कुठलं आज्ञा आहे का की प्रभू तुम्हाला देत आहे, जसं पेत्राला तू म्हणला की तू माझ्याकडे ये. Is there anything God is speaking to your heart? काय तुमच्या हृदयाशी प्रभू बोलत आहे का? Where you have to obey him. आणि मग तुम्ही त्याचं आज्ञापालन करावं. Obey, you will see the glory. आणि जर तुम्ही आज्ञापालन केलं तर प्रभूचं गौरव पाहाल. The third thing I want to encourage you. तिसरी गोष्ट मला उत्तेजन करायची आहे. Faith is just a simple step we have to take by faith before we could experience and see the glory. आणि देवाचं गौरव पाहण्याच्या आधी विश्वास हा अशी गोष्ट आहे की पहिलं पाऊल आम्ही प्रभूकडे टाकावं. What is the next step God is asking you to take by faith? आणि दुसरी पायरी काय आहे की तुम्ही विश्वासानं ते पुढे चालावं. Into your calling, into the supernatural which God wants to give you in your life. आणि तुमच्या पाचारणामध्ये प्रभू तुम्हाला हे देण्याचं प्रभूची इच्छा आहे. In what area God is telling you. आणि कुठल्या तुमच्या जीवनाच्या भागामध्ये प्रभू तुम्हाला सांगत आहे. The fourth thing I want to encourage you. चौथी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. Faith releases supernatural. आणि विश्वास जे आहे supernatural. Faith is a supernatural. आणि विश्वास जो आहे असाधारण
असाधारण असं आहे. Can we say amen? Amen. You know, is there anything God is telling you to experience something? You know, God is saying to do just, follow by faith. आणि तुम्हाला असं प्रभू सांगत आहे का की तू फक्त विश्वासाने ह्या गोष्टी कर. Anything God is telling you to do differently in faith. आणि प्रभू तुम्हाला विश्वासामध्ये काहीतरी वेगळं करण्यासाठी सांगत आहे का? The fifth thing I want to encourage you. पाचवी गोष्ट मला उत्तेजन करायची आहे. Fear always sinks. Fear will sink you. आणि जी भय आहे ती आम्हाला नेहमी बुडवते. But having faith, even though little faith, you can walk on the water. पण अल्प विश्वासाच्या द्वारे आम्ही पाण्यावरून चालू शकतो. Is there any fear which has gripped your heart and trying to distract you? आणि असं कुठलं भय आहे का की तुमच्या हृदयाचं कब्जा घेतलेला आहे आणि तुम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न And करतं is trying to dominion and control your mind, is not allowing you to make a decision. आणि तुमच्या मनावरती त्यानं कब्जा घेतलेला आहे, कोणताही निर्णय घेण्याची परवानगी ते देत नाही. If you are struggling with, God is speaking to you. आणि ह्या गोष्टीमध्ये तुम्ही संघर्ष करत असता तर प्रभू तुम्हाला बोलत आहे. Fear always sinks, but the faith will help you to walk. आणि जे भय आहे नेहमी आम्हाला बुडवते, पण विश्वास आहे नेहमी आम्हाला पुढे चालण्यासाठी मदत करतो. The sixth thing I want to encourage you. सहावी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. Like Jesus saved many times Peter in his life. Jesus not only saved Peter from the hell of eternal by giving him salvation, but also saved him from drowning. आणि जो परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे, पुष्कळदा पेत्राला त्यानं वाचवलेलं आहे आणि ते नरकापासूनच त्याला वाचवलं असं इतपतच नाही तर ते बुडण्यापासून देखील पेत्राला त्यानं वाचवलेलं आहे. So today, is there anything you feel you will be drawn? God is saying, I am able to save you from that. आणि अशा काही गोष्टी आहे का की तुम्हाला बुडवत आहे तर प्रभू तुम्हाला असं म्हणत आहे की मी सक्षम आहे तुला वाचवण्यासाठी. He is the Lord of everything. आणि तो सर्व गोष्टीचा प्रभू आहे. He is the God of everything. तो सर्व गोष्टींचा परमेश्वर आहे. The seventh thing I want to tell you. सातवी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. Little faith is better than not having faith. आणि जो अल्प विश्वास आहे तो काहीच विश्वास नसण्यापेक्षा बरा आहे. Like in all 11 people, maybe just imagine 12 people were there in the boat. आणि आम्ही कल्पना करूया की त्या तारूमध्ये 12 शिष्य आहेत. All 11 people did not had, maybe they did not had this little faith, but this little faith which Peter had experienced a greater things. आणि ते जे 11 शिष्य आहेत त्यांच्यामध्ये हा अल्प विश्वास देखील नव्हता, पण पेत्रामध्ये हा अल्प विश्वास होता आणि त्या अल्प विश्वासाच्या द्वारे तो महान गोष्टी पाहू शकला. And if you have that little faith, you are a blessed one. आणि जर तुमच्यामध्ये तो अल्प विश्वास आहे तर तुम्ही आशीर्वादित आहात. The eighth thing I want to encourage you. आठव्या गोष्टीने मला तुम्हाला उत्तेजन करायचं आहे. Like you are chosen to worry or worship is a question. आणि तुमची निवड झालेली आहे चिंता करत बसण्यासाठी का आराधना करण्यासाठी हा प्रश्न आहे. How like you a choice about the things which you are facing, you have a choice whether to worry or whether to worship. आणि तुम्हाला ही संधी आहे निवड करण्याची की आम्ही चिंता करत बसावं का प्रभूची आम्ही आराधना करावी. How is your worship life? आणि तुमची आराधना करण्याचं जीवन कसं आहे. Only when you see the miracle you will worship the Lord, or when you even see the situation you worship the Lord. आणि काय आम्ही चमत्कार बघितल्यानंतरच आम्ही प्रभूची आराधना करतो का सर्व चिंता असताना देखील आम्ही प्रभूची आराधना I करतो. want to encourage you, worship the Lord, you will see the glory of आणि मला God. उत्तेजन करायचं आहे प्रभूची आराधना करा म्हणजे प्रभूचं तुम्ही गौरव पहा. Because He is a God Almighty. कारण तो सर्व समर्थ असा परमेश्वर आहे. May God bless you this morning या time. सकाळच्या वेळी प्रभू तुम्हाला आशीर्वादित Shall we करो. pray? आपण प्रार्थना करू. Father, we thank you this morning time. पिता या सकाळच्या समयी आम्ही तुला धन्यवाद देत We आहे believe you have been speaking to our hearts. आणि आमचा विश्वास आहे आमच्या हृदयाशी तो बोलत आहे. Lord, I pray, stir our spirits, Lord. आणि प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये आत्म्यामध्ये तू कार्य कर. Rise us from our comfort zone आणि प्रभू आमचं जे सुरक्षित ठिकाण आहे त्याच्यामधून तू आम्हाला बाहेर काढ. to walk towards the Lord,
the areas in our life where you want us to walk, Lord. आणि जिथं तुला वाटतं की आम्ही चालावं त्या ठिकाणी आम्ही विश्वासानं चालावं यासाठी. Lord, I pray, Father, bless our life, Lord. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करत आम्हा सर्वांचे जीवन आशीर्वदित कर. Bless every child who is watching this video, Lord. आणि प्रत्येक तुझं लेकरू जे हा व्हिडिओ पाहत आहे प्रत्येकानं तू आशीर्वदित कर. In Jesus' name we pray. येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. Amen. आमीन. Thank you very much. God bless you. धन्यवाद. प्रभू तुम्हाला आशीर्वदित करो.